आप देख रहे हैं भवानी टाइम्स। केंद्र व राज्य सरकार के सहयोग से स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्रालय के मार्गदर्शन में स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान 17 सितंबर से 2 अक्टूबर 2025 तक गोंदिया जिले में चलाया जा रहा है। 17 सितंबर को जिला अस्पताल KTS में इसका जिला स्तरीय शुभारंभ हुआ। इस दौरान महिलाओं के स्वास्थ्य परीक्षण, आवश्यक परामर्श व उपचार हेतु जिले के सभी अस्पतालों, 45 प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों व 262 उपकेंद्रों में निःशुल्क शिविर लगाए जा रहे हैं। ग्रामीण व शहरी महिलाओं को जागरूक कर गंभीर बीमारियों की समय रहते पहचान कराना इस अभियान का उद्देश्य है। इस मौके पर उपाध्यक्ष जिला परिषद गोंदिया और मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद गोंदिया ने नागरिकों से अधिक महिलाओं को शिविर में लाने की अपील की। गोंदिया जिल्ह्यात असणारे सर्व महिला नागरिकांना नमस्कार। आपल्या जिल्ह्यामध्ये आणि तसेच पूर्ण राज्य व देशभरात आपल्याला स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान म्हणून काल 17 सप्टेंबर पासून ऑक्टोबर 2 पर्यंत होणारे एक अभियान सुरू झालेले आहे। त्याच्यामध्ये आपल्याकडे असणारे सर्व महिला नागरिकांची सर्व प्रकारच्या आजारीची तपासणी, आपल्याकडे असणारे सब सेंटर, PHC आणि त्याच्यानंतर RH तिथे कॅम्प मार्फत होणार आहे। त्याच्यामध्ये अनिमिया आणि त्याच्यानंतर आपल्याकडे असणारे डायबिटीज आणि तसेच बाकी कॅन्सर असा सर्व प्रकारच्या टोटल 46 डिसीजच्या तपासणी होणार आहे। त्याकरिता आपला पूर्ण जिल्हाभर 56 कॅम्प आयोजित केलेले आहे। त्याच्यामध्ये आपल्याकडे असणारे सर्व महिला नागरिकांनी मोठ्या प्रमाणे येऊन त्यांची स्वतःची हेल्थबद्दल तपासणी करण्यात यावं। तपासणी करून त्याच्याकडे होणारे डिसीजसाठी आवश्यक असणारे मेडिकेशन पण आपल्या संस्थामार्फत घेण्यात यावं। त्याकरिता सर्व महिलांना आम्ही आवाहन करतो, जिल्हा परिषद वतीने आम्ही आवाहन करतो की या अभियानाची लाभ घेऊन आपल्या स्वतःची शरीराची डिसीज असेल तर त्याच्यासाठी उचित मेडिकेशन घेण्यात यावं। एवढेच माझी विनंती। धन्यवाद। स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत केंद्र शासन, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक महिलेचं वेळोवेळीच चेकअप झालं पाहिजे आणि महिलेला सुदृढ तर परिवार सुदृढ ही एक संकल्पना आहे गव्हर्नमेंटची आणि त्या गव्हर्नमेंटच्या संकल्पनेच्या माध्यमातून 17 ते 2 तारखेपर्यंत हा पंधरवडा आपण सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिवसाच्या उपलक्षमध्ये आपण हा पंधरवडा मानवत आहात। याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक मोठी आरोग्य तपासणी होणार आहे, ज्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राला आपण 2 तारखेपासून 17 तारखेपासून 2 तारखेपर्यंत आपण प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय तपासणी करणार आहोत। त्याच्यामध्ये दंत चिकित्सक असेल, नाक कान घसा चिकित्सक असेल, जनरल चिकित्सक असेल, यांना आपण सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय पाठवणार आहोत आणि प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांची तपासणी होणार आहे। त्याच्यापासून महिलाला असणारा एखादा छोटा आजार आज जरी छोटं असेल पण भविष्यामध्ये मोठं होऊ शकतो याची पण त्याच्या महिलेला कल्पना होईल आणि वेळेवर कल्पना झाल्यामुळे त्याचा वेळेवर उपचार होईल आणि महिलेवर होणारा मोठा आरोग्यावर अपव्यय हा पण थांबेल। त्याच्यामुळे परिवार हा सशक्त बनेल, आर्थिकदृष्ट्या पण सक्षम बनेल आणि ज्या महिला असेल किंवा एखादा परिवार सशक्त असेल तर त्या परिवाराचं काम करण्याची पण पद्धत चांगली असते आणि म्हणजे निरोगी परिवार असणं हा आवश्यक आहे। हा या योजनेचा भाग आहे। मी सर्व सामान्य जनतेला, सर्व महिलांना विनंती करते की प्राथमिक आरोग्य केंद्र असो, उपकेंद्र असो किंवा ग्रामीण आरोग्य केंद्र असो किंवा जिल्हा आरोग्य केंद्र असो, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर प्रत्येक महिलेने आपली तपासणी करावी वेळीच आणि तपासणी करून वेळेवर त्याचा निदान रुग्णाचा निदान व्हावं। याकरिता शासन ज्या प्रकारे आपल्याला सवलत देत आहे त्याप्रमाणे आपण महिलांनी पण घ्यावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। फिलहाल गोंदिया से इतना ही। आगे के अपडेट के लिए बने रहिए भवानी टाइम्स के साथ।